आकड्यावर खेळ राहतो. चौकटीवर पेन ठेवला का बरोबर आहे, नाही होत लग्न. आडवी रेष होत नाही. मग पोराच्या बापानं म्हणा सरळ करा. आपल्या पोराचं लग्न जमत नाही, सरळ करा रेष आणि घ्या करून लग्न. लग्न घ्या करून. लग्नाला तिथी भीती नाही आणि तिथी पाळी जावा. पण आपली लोक तिथी पळत नाही. घमेंडे पैशाचा उता आलाय, एकाला शिल्लगी. अरे करू नको, होऊन जाईन. जावायची येड निघलं. अरे एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. आणि पाया पडून सांगतो, एकादशीला लग्न करू नये अशी तिथी नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. घालू नये, आपण तरी घालू नये. आपण वारकरी माणसं आहे. आणि ज्याला घालायचं एकादशी लग्न करायचंय त्यानं टोटल फराळ करावं. वडिलांची दशक्रिया एकादशीला आली, फराळ करावं. वडिलांचं श्राद्ध एकादशीला आलं, फराळ करावं. पण आपल्याकडून पाप घडू नये आणि त्या दानात पुण्य नाही. पण हा पट्ट्या पैशाचा माझा टेल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजांबू करू आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं. 15,000ची लालटेल लावली घरावर, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6 लाखाला ठोकून घेतली आणि सुनच गरोदर निघली. हाती हाताय म्हणजे झटका येतो आणि तो बसल्याशिवाय राहत नाही. एखादा म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16 वव्या नंबर सगळं लिहून घ्यायचं आपल्याकडून. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून वागला का दणका बसला. मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला जर लगीन केल्यावर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथा बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्याला ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. निडाय का ओवी. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि हे अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 2 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दिप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला. बसलेल्या कोणत्याही पठ्ठ्यानं मला सांगावा कम्या मग पोर पळून आणले, मान संसार चांगला आहे, अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला का हरकत आहे. त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायला ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करताय. देव सोडित नाही, माना नाही तर नका मानू. आता ही देवी कोण. बाह्यरंग आणि अंतरंग 2 भागात पाहिजे. एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. पटापटा बोलत जायचं. ही बाई आहे भगवान शंकराची बायको. हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा. हिचा दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. जगातलं पहिला महिला आरक्षण जर कुणी केलं असेल तर ह्या बाईच्या नवऱ्यानं, भगवान शंकरानं. लहान आले पोरं फटकान. शंकर कशा फिरतो. स्कूटी हो. शंकर कशा फिरतो. नंदीवर. करेक्ट. त्याचा पोऱ्या कशा फिरतो. शंकर कशा फिरतो. नंदीवर. त्याचा पोऱ्या कशा फिरतो. उंदरावर. करेक्ट. आणि त्याची बायको कशा फिरते. शंकराची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं. पहिलंच होतं. शंकर पहिल्यापासून बैला होते. मग आजही मी पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली. शंकर झोळीच्या द्वारे ओढीत होई. गबस रड नको आई मीटिंगला गेली. गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे. कुठून देऊ. तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली.
भगवान शंकर हा देवादिदेव आहे. बाह्यरंग देवीचा पटकन शंकराची मेली बायको. पूर्वीला बायको करायची, लोक करायची म्हणजे मिळतही होते. आता बायको मिळणं हायवे टच. 5 गुंठे जमीन तुम्ही दुपारपर्यंत घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. जी मंडळी राहिली लग्नाची, तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून नसते. आता काय त्याच्यात मजा राहिली नाही. तुम्ही आता असेच गणपती बडवा, नवरदेव मिरवा, मोर्चा, आंदोलन, तुम्ही असे डांबरी उडे हाना. बायको नाही तुम्ही असली मामाला तर. किंवा मामाला मुलगी आहे का? आहे की नाही? किती आहे? 2. तुला भाऊ एकटाच आहे का? तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? हे बरं, मामाला मुलगी आहे का? आहे. तू नाही आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ? 2 जण आहे तुम्ही. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी? आहे. तुझ्या नाही. नाही, तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. शंकराची मिली बायको. सावध व्हा पटकन. देवी कशी तयार झाली सांगतो, आणि पुढे आंतररंगातली सांगतो. पहिल्यांदा बाह्यरंगाची, नंतर आंतररंगाची. कारण कुटाभंग हा बाह्यरंगाचा नाही. कोणत्या रंगाचा आहे? आंतररंगाचा आहे. बोलत जा. शंकराची मिली बायको. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, काय नाही, शोकसभा नाही, काय नाही, काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर. कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भाजनात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भाजणार, वर माणसंच जाईना. वरची मंडळीने मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय आहे ना, काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भाजणार. बरं, वरची मंडळी गाठलंय, वर लय लफडेत महाराज. इंद्र पडली भगात, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वरही लय कुठाने. हा, मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून द्या तर येईल भाऊ, पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात आहे. जर गेला तो अजून गावात आला नाही, त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव आणि विष्णू आले शंकराकडे. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपले काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघड्या डोळे आमचा होत्या गेम. हा, मग यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले बा? नवरदेव का पाया जोगाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीव, फिराय नंदीव. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत याला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो, तो आता 100ला झाला, नाही तर 35च होता बाई. हे म्हणले नवरी पाहिजे जबाबदारी आम्ही. महिला मंडळ जेवढे जेवढे देवीचे अवतार होतील त्या अवतारामध्ये भगवान शंकर हाच पती राहील. तिनं वर मागून घ्यायला. ती हिमालयाच्या पोटी जन्माला आली तरी तेच, आणि राजा दक्षच्या पोटी आली तरी तेच. पण या पठ्ठ्यान डोळेच उघडले नाही. राजा दक्षानं पोरगी द्यायचं ठरवलं होतंच. पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, ज्याला गुड्डी गेली काय. गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती. मग आपली गुड्डी कालपासून कुठे? मग आपलीच असं. आता काय नाही, आता माणसानी वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं? देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे अवलाद येत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला. माझाटून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसळलेला होता.